नमस्कार सर्वांना, मी सुनीता पराते आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी। आजच्या रेसिपीमध्ये आपण शिकणार आहोत चटपट अशी सुरळीची वडी। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। चटपट सुरळीची वडी। चटपट अशी सुरळीची वडी बनवण्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये 1 कप दही घेणार आहोत। इथे मी 1 कप दही घेतलेला आहे। त्यामध्ये त्याच कपाने आपण 1 कप बेसन पीठ घेणार आहोत। दही आणि बेसन पीठ छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक पण लम्स येऊ द्यायचे नाही। बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण त्याच कपाने 2 कप पाणी ओतून घेणार आहोत। इथे मी 2 कप पाणी ओतून घेतलेलं आहे व हे सगळं मिश्रण दही, बेसन आणि पाणी एकजीव करून घेऊ। छान असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेऊया। इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। नंतर अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊया। त्यानंतर अर्धा टीस्पून अद्रक मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे। आता हे मिश्रण छान हलवून घेऊया। आता हे मिश्रण छान हलवून घेतलेलं आहे। गॅसवर एका पॅन मध्ये हे सगळंच्या सगळं मिश्रण आपण आता ओतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे सगळं मिश्रण आपण ओतून घेतलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम चालू करूया। गॅसची फ्लेम एकदम स्लोवर चालू ठेवायची। हायवर जर चालू केली तर आपलं बेसन पीठ लवकरात लवकर जळू शकतं किंवा कच्चं राहू शकतं। छान मिक्स करून घेऊया असं आणि याला कंटिन्यूस आपण स्टर करून घेऊ। असंच सोडून जाऊ नये, नाहीतर मग बेसन पीठ खाली लागू शकतं। बघा किती छान आता याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि छान असा घट्टसरपणा आलेला आहे। हे मिश्रण छान परत हलवून घेऊया। छान हलवून घेऊया हे मिश्रण पुन्हा। मध्ये मध्ये चेक करत जायचं व मिश्रण हलवत राहायचं। छान आता घट्टसरपणा आलेला आहे। आता त्याला 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया, म्हणजे आपलं बेसन पीठ छान शिजून जाईल। आता पाहिजे तसं आपण चमच्यावर घेऊन बघायचं। स्लोली खाली पडलं पाहिजे चमच्यामधून। पुन्हा एक वाफ काढून घेऊया। छान आता हे मिश्रण झालेलं आहे। हे मिश्रण आपण आता एका ताटावर काढून घेऊया। थोडं थोडं काढून घ्यायचं, बाकीचं मिश्रण हे झाकून ठेवायचं, कारण हे मिश्रण थंड जर झालं तर ते छान व्यवस्थित स्प्रेड होणार नाही। मी इथे स्क्रॅपरच्या साहाय्याने स्प्रेड करून घेत आहे। जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, एकदम थिन लेयर मध्ये। तुम्ही हे ताटावर किंवा परातीत देखील काढू शकता। बाकीचं उरलेलं मी मिश्रण हे ओटा एकदम स्वच्छ करून आपण ओट्यावर पण टाकून घेऊ शकतो। आता हे सगळं मिश्रण मी ओट्यावर टाकून घेते आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने स्प्रेड करून घेते। बघा छान स्प्रेड होत आहे। हे मिश्रण गरम असताना स्प्रेड करून घ्यायचं, नाहीतर त्यामध्ये लम्स पडतात व थंड झाल्यानंतर असं स्प्रेड होत नाही, म्हणून उरलेलं मिश्रण झाकून ठेवायचं। आता हे सगळं आपण 10 मिनिटांसाठी रेस्ट करून घेऊया। 10 मिनिटांनंतर आता आपण याला पट्ट्यांच्या स्वरूपामध्ये सुरीने काप करून घेऊया। आता हे सगळे मी सुरीने काप करून घेते आहे। हे सगळे सुरीने काप करून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक पट्टी ही छान अशी वळवून घ्यायची आहे।
आता इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. 1 चमचा मी तीळ टाकून घेतलेली आहे. मोहरी आणि तीळ याला छान तडका बसल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. कट केलेली मिरची घातलेली आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. ही छान फोडणी तयार झाल्यानंतर आपण केलेल्या सुरळीच्या वड्यांवर ही फोडणी घालून घ्यायची आहे. मी इथे फोडणी घालून घेतलेली आहे. बघा किती छान. आणि नंतर त्यावर मी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.